जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। केमिकल कंपन्यांमुळे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। प्रदूषणयुक्त पाण्यात स्नान केल्याने भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची चिन्ह, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी। रत्नागिरीतील धोपेश्वर धबधबा पर्यटकांसाठी आता आकर्षण। मुसळधार पावसानंतर धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळालं। रायगड जिल्हा सर्वदूर सकाळपासून मुसळधार पाऊस। महाडमध्ये एनडीआरएफचं पथक तैनात। रायगड जिल्ह्यात अनेक गावांना दरडींचा धोका। बुलढाण्याच्या राजूर घाटात मुक्ताई पालखीचं आगमन। निसर्ग आणि भक्तीचा एकाच ठिकाणी संगम। जिल्ह्यात 5 दिवस असणार पालखीचा मुक्काम। कोकण मार्गावरील वंदे भारतच्या 124 फेऱ्या रद्द। पावसाळ्यात आपत्कालीन घटना टाळण्यासाठी फेऱ्या रद्द। नंदुरबारच्या तोरणमाळकडे जाणाऱ्या घाटात दरड कोसळली। अनेकदा दरड कोसळून बांधकाम विभागाकडून कोणत्याही उपाययोजना नाहीत। पंढरपुरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर। शहरातील 113 इमारतींना नगरपालिकेची नोटीस। बहुतांश इमारती मंदिर परिसरात। भाविकांनी अशा धोकादायक इमारतींमध्ये न राहण्याचं आवाहन। अहमदनगरच्या श्रीगोंद्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्यातून 21,03,50,000 रुपयांच्या वसुलीसाठी आदेश। शेतकऱ्यांना गाळपोसाचे पैसे थकवल्याने कारवाई होणार। जळगावच्या 40 गावात 52% पेरण्या पूर्ण। 5 ते 6 दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने काही भागातील पेरण्या खोळंबल्या। शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत।